बास बास कर आता. आता अजून नको सांगूस कारण. ये बस इथे. तू बसून राहा, मी अभ्यास करतो. तुम्हाला माहित आहे, तुम्ही जेव्हा असं वैतागता ना तेव्हा चांगलं दिसता, पण तेव्हाच जेव्हा मी आतुमसनी त्रास दिला असेल. अच्छा, आणि जेव्हा दुसरे त्रास देतात तेव्हा नरडीचा घोटच घेईन मी त्यांचा, जर तुम्हाला त्रास दिला तर. बस आता. अजूनपर्यंत नाही आली आहेत दोघं आली तर माहित पडेल ना काय झालंय ते. घेऊन आलीस भाजी? वय आई. एक दिवस तर कोणी बी आणतं. जबाबदार तर तो आहे जो नेहमी जबाबदारी सांभाळतो. नेहमीच तर माहित नाही आई, पण जवळ जबाबदारी पार पाडू शकते नक्कीच पाडीन. आणि आई, मी ह्या जबाबदाऱ्यांचा धडा समजासनी शिकवताय ना. तुम्ही बी जरा जबाबदार बना की. घरात एक वेगळं वातावरण आहे. भीमभाऊ परीक्षा देत आहेत आणि तुम्ही तर त्याच्यावर बोलतच नाही सा. त्यावर कोणी बोललं तर तुम्ही तोंड फुगून बसता. हे तर चुकीचं आहे ना आई. हाँ आई. अरे बाळा, तिथं भाजी बाजारात काय झालं का रे? नाही तर का? तू असं तोंड पाडून आला आहेस ना. करुणा तिकडं हसत हसत घरात गेली ना. तिला विचारलं बी म्या, पण काय सांगितलं नाही तिनं. त्यामुळं तुला विचारलं. ठीक आहे. बाळा, शंकेचं ईश तर पेरलं. झाड उगवून फळ येतील आणि त्यासनी खाऊन लय मज्जा येईल. ही करुणा लई शानी बनत होती ना. समधी सोबत राहणार. आता बघते मी अभी की अशी कशी समधी सोबत राहतात ते. या सर. ओ या प्रिन्सिपल साहेब. नमस्कार. धन्यवाद जे तुम्ही आमच्या घरी आलात. आसन ग्रहण करा. मी तुमचीच वाट पाहत होतो. धन्यवाद. महिपाल. होय बाबा. अरे चहा घेऊन ये बाळा लवकर. प्रिन्सिपल साहेब आले आहेत. नमस्कार सर. हे बघा प्रिन्सिपल साहेब, उगाचच नको त्या गोष्टींची चर्चा करण्यापेक्षा सरळ मुद्द्याच बोलूयात. भीमराव आता फेल व्हायला हवा. माझी पण तीच इच्छा आहे, पण हे कसं करणार? हे बघा तुम्ही प्रिन्सिपल साहेब, बस हेच करायचंय. एका भरलेल्या कपाला बाजूला सारून त्याच्या सारख्याच एका रिकाम्या कपाला ठेवायचंय. बस. भीमराव फेल. म्हणजे? ओ प्रिन्सिपल साहेब, तुम्ही तर कॉलेजचे प्रिन्सिपल आहात ना. तुम्हाला काय समजून सांगू मी. हे बघा, माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की
समजले तुम्ही? घ्या घ्या, चहा पिऊन घ्या. उद्या असंच होईल. आता तू कितीही अभ्यास कर भीमराव, उद्या त्याचं नशीबच बदलून टाकू. हे तुझ्यासाठी जेवण घेऊन आलोय. तुम्ही का आणलत बाबा? तसं कुणी बी आणू शकत होतं, पर बाप आहे ना. जेव्हा पोरगा परीक्षा देतोय तेव्हा एका बापाची बी आपली एक जबाबदारी असते. बस तीच पार पाडतोय. कारण जेव्हा पोराला यश मिळतं ना, तेव्हा समद्यात जास्त आनंद आई बापालाच होतोय. एक आनंद मिळतो, एक शांती मिळती. बस त्याच्यासाठीच करतो आहे बघ. भीमपोरा खाऊन घे की. हो. आणि वैरमा, प्रशासनाच्या निर्णयानुसार रातच्याला फक्त इथं भीमच राहू शकतोय. तर तू भीमला जेवण देऊन माझ्या संगत घरला चल. मी बाहेर थांबतो. तुमच्यासोबत राहायला किती बी कारणं शोधली ना, तरी काही ना काहीतरी अडचण येतेच तुमच्यापासून लांब करायला. घ्या, जेवण घ्या, मग निघून जाईन म्या. रमा, रमा, बस बस तर आधी. रमा, जेव्हा नवरा स्वप्नांच्या मागे, ध्येयाच्या मागे पळत असतो ना, तेव्हा बायको लांब राहून त्याच्या ध्येयाची आणि स्वप्नांची किंमत फेडत असते. तू सुद्धा तर तीच किंमत फेडतीयस आणि तुला पुढे देखील फेडावी लागेल. थोडं सहन कर. बस एकदा ही परीक्षा संपू दे, मग मी तुझ्यासोबत एक पूर्ण दिवस आणि एक पूर्ण रात्र पूर्ण मुंबई शहर फिरणार. खरं? खरंच. पूर्ण शहराचं तर माहित नाही, पण माझी ना एक इच्छा आहे की आपण समुद्रकिनारी फिरायला जाऊ आणि तिथं बसून मावळत्या सूर्याला बघायचं. मी ऐकलं आहे मावळता सूर्य लय चांगला दिसतो आणि मला तुमच्या सोबत बसून बघायचं आहे. नक्की जाऊया. तुम्ही जेवण घ्या. जेवण चला. काय झालं ते तरी सांग. अगं कुठं घेऊन चाललीयस मला? तुम्ही या आणि बसा इथं. सांगशील तर बसा काय इथं. झालं? सांग काय झालं, सांग मला काय झालं. थांबा थांबा, लक्ष्मी घेऊन ये.
तुमच्या आवडीची बटाट्याची भाजी आणि कांद्याची पातीची भाजी बनवली होती, म्हणून मी तुम्हाला इथं घेऊन आले. जेवा. पर पोरी, मी तर जेवण जेवले हाय. खोटं नका बोलू. मी तुम्ही लवकर आता हे जेवा. तसं बी हे तुमचं बी घर आहे. घर यांचं होत. आई, गरजेचं आहे सारखं भांडणं? लक्ष्मी, काय बी नको बोलू त्यासनी. यांच्या संग मलाच बोलू दे. 3 सुनांमधून एका सुनाला जरी उर्मट बोललं ना तरी चालल. आई, काय आहे ना, आज आत्या इथं नक्कीच जेवणार. तसं बी भाजी तू घेऊन आली आहेस तर घमंड असणारच. चाल. आत्या, जेवण जेवा ना. आत्या जाऊ दे, तुम्ही जेवा. मी भरवते. बाळा, काळजीत दिसत आहेस. काय झालं आहे का? नाही, काय नाही. ये ये तर बोलूया. ये हा? ये आई, ये बस इथं बस. बोल, सांग काय झालं ते. काय नाही. बघ बाळा, म्या रमासाठी वाईट आहे, भीमसाठी वाईट आहे, पर तुझ्यासाठी आणि आनंदसाठी वाईट नाहीये म्या. माहित नाही तुझी बायको करुणा मला वाईट का समजते. मला तर तिचं हसणं बी आवडतं. भाजी घेऊन बाजारातून आली तेव्हा कशी हसत आतमध्ये गेली होती ते समज सोड. मला सांग काय झालं ते. सांग. बघ, तू माझ्या संग काय बी बोलू शकतोस. सांग की. नाही, मी चुकीचा विचार करतोय. असं काय बी नाही. सांग बाळा. नाही, काय बी नाही. ठीक आहे ना ग, सांगू नको सांगू की काय झालं. पर ज्या गोष्टीसाठी एवढा काळजीत आहेस तू, त्या गोष्टीचा तपास तरी कर. का खरंच ती गोष्ट काळजी करण्यासारखी आहे का नाहीये. कदाचित आई बराबर बोलत आहे. मला ह्याचा तपास केलाच पाहिजे. मला पण माहित पडलं पाहिजे की ज्या गोष्टीमुळे मी एवढं चिंतेत आहे ती काळजी करणं योग्य आहे बी की नाही.
परीक्षा सुरू होण्यासाठी अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत तयारी केली पाहिजे. दंतमंजन तर घेऊनच नाही आलो घरून. बाहेरून कुठून तरी दंतमंजनाची व्यवस्था केली पाहिजे. अरे तुम्ही सर्वजण इतके सकाळी सकाळी का आलात? जर तू रात्रभर परीक्षेची तयारी करतो आहेस तर आम्ही समधी सकाळी सकाळी कसं काही नाही येणार. काही नाही पोरा, तुझ्यासाठी काही गरजेचं सामान घेऊन आलोया. ह्या सगळ्याची काय गरज होती बाबा? तुम्ही सगळेजण परीक्षा संपल्यानंतरही आला असतात. वय रमा, सांग आपल्या नवऱ्याला ह्या समद्याची काय गरज होती. हात पुढे करा. का? करा की. तुम्हाला सकाळ सकाळ दंतमंजन पाहिजे असते ना, त्यामुळे आम्ही समधी इकडे आलोय. हे घ्या, तुमची कापड इस्त्री करून आणलेत. जा पोरा, तयार हो जा. थोड्या वेळातच परीक्षा सुरू होईल. आणि हे काही खायासाठी वस्तू घेऊन आलोय. येळ मिळेल तसा खाऊन घे. हो. भीमभाऊ, पाणी. आभारी आहे तुम्हा सर्वांचा. तुम्ही देखील घरी जा आणि थोडा आराम करा. परीक्षा सुरू होण्यासाठी अजून वेळ आहे. मी तयारी करतो. घेऊन आलीस भाजी? वय आई. एक दिवस तर कोणी बी आणतं. जबाबदार तर तो आहे जो नेहमी जबाबदारी सांभाळतो. दूध बी घेऊन जाईन घरला. चला, आपण बी समधी घरला जाऊया. बाबा, तुम्ही समधी घरला जावा. घरातलं दूध संपलंय. मी दूध घेऊन येते. ठीक आहे. रमा, मला भांड दे ना. चला रे. ही स्वतः दूध आणायला का चालली आहे? मला बी सांगू शकली असती. हितेश भाऊ, कुठे गेली समधी सकाळी सकाळी? पुरं घर रिकामं झालं आहे. कसे गैरजबाबदार लोक आहेत समधीच्या समधी. कोणाला तुझी काळजीच नाही आहे. आता हेच बघ ना, तुला न सांगता समधी निघून गेली. जोखू, तुला माझी किती काळजी आहे तेव्हा तू तिला सांगत आहेस? कुठल्या बी गोष्टीला उगाच मोठं नका करूस. चप. तू ना तुझं काम कर. जा, कापड बिपड घेऊन ये तुझे. मला नका शिकवस. अरे कोण शिकवत आहे तुला? मी आता फक्त हे बोलत आहे की स्वतःच घर सांभाळायला जमत नाही तर दुसऱ्याचं तरी घर नका तोडूस. अरे अरे हे समजे कुठून येत आहेत? सकाळी सकाळी गेले होते. हितेश, बुद्धी भ्रष्ट आहे का? ही लोक भीमच्या कॉलेजामध्ये गेली असतील त्याला कपडे आणि चाय द्यायला. वेगळंच नाटक आहे या लोकांचं. जनार्दन भाऊ, आयुष्यात ना कमीत कमी एक रोपटा समध्यासने लावलं पाहिजे, जेणेकरून समजल की कुठल्या तरी वाढत्या गोष्टीवर प्रेम कसं निभावलं पाहिजे. ही समधी भीमवर प्रेम करतात. भीम विकास करत आहे आणि ही समधी मिळून त्याची काळजी घेत आहेत. रमा, बाळानं करुणा कुठं आहे? करुणा ते दूध आणायला गेलेत आणि बाळा दादा कुठे गेलेत माहित नाही.
तुम्हा लोकांनी माहीत असल किंवा नसल, पण मला माहित आहे की बाळा यावेळी कुठं असत, आणि हेच तर मला पाहिजे हाय.